आजच्या ठळक बातम्या. मुंबईत हजारो जैन बांधवांकडून छत तोडून कबूतरखान्याला मोकळा श्वास. काँग्रेसच्या नूतन जिल्हा पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा. रत्नागिरीच्या श्रीराम मंदिरात झिम्मा फुगडी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. एसटी महामंडळासाठी राज्य शासनाचे छावा राईड ॲप. दर्या खवळलेलाच, मच्छीमार बोटी अजूनही किनाऱ्यावर. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मोबाईल ॲपचे वाटप. मालवण शहर आणि तालुक्यात श्रावणसरी बरसल्या, तुफान पाऊस. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. मुंबई शहरातील कबूतरखाना येथे हजारो जैन बांधवांनी एकत्रित येऊन मुंबई महानगरपालिकेने टाकलेले छत तोडून टाकले आणि कबूतरखान्याला मोकळा श्वास दिला. कबूतरखाना येथे जैन बंधू भगिनी दर दिवशी कबुतरांना खाणे टाकतात. त्यामुळे या मुक्या पक्ष्यांना मोठा आधार होतो. काही नागरिकांनी कबूतरखान्यामुळे आम्हाला त्रास होतो अशी तक्रार महानगरपालिकेकडे केली होती. त्यामुळे महानगरपालिकेने कबूतरखान्यावर छत ओढले होते. याकडे सरकारचं लक्ष वेधण्यात आलं होतं. अखेर आज हजारो जैन बंधू भगिनींनी कबूतरखान्याची छत उद्ध्वस्त करून कबुतरांना मोकळा श्वास घेण्याचा मार्ग खुला करून दिलाय. यावेळी संतप्त समुदायाचा रोष पोलिसांनी ओढावून घेतला नाही, कारण यामागे पशुप्रेम हा उद्देश आहे असं म्हटलं जातं. काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेशासह रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक बदल केले असून उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आणि प्रदेश सरचिटणीस यांचा सत्कार कार्यक्रम आज बुधवार रत्नागिरी येथील काँग्रेस भवन येथे झाला. काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेशासह रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक बदल करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी रमेश कीर आणि हुस्नबानू खलिपे यांची वर्णी लावली आहे. तर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सोनल लक्ष्मी घाग, तर दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी नरुद्दीन सय्यद आणि रत्नागिरी जिल्हा समन्वयकपदी सुरेश कातकर यांची निवड केली आहे. या दोन्ही नूतन जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण सोहळा पार पडला. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध पुरातन देवस्थान श्रीराम मंदिरात श्रावण मासानिमित्त झिम्मा फुगडी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धांना भगिनींचा मोठा प्रतिसाद लाभला. दरवर्षीप्रमाणे मंगळागौर निमित्त साऱ्या भगिनी तल्लीन होऊन फुगड्या खेळल्या. श्रीराम मंदिराच्या अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर यांनी सर्व महिला भगिनींचं स्वागत करून त्यांना स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिलं. रत्नागिरीचे श्रीराम मंदिर झिम्मा फुगड्यांनी दणाणले. फुगड्या पाहण्यासाठी आलेल्या असंख्य महिला भगिनींचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवण्यासाठी एसटी महामंडळाची प्रवाशाप्रती असलेली निष्ठा आणि वर्षानुवर्षापासूनची विश्वासार्हता उपयोगी पडणार असून उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच एसटी महामंडळ मार्फत सुरू करण्यात येत आहे. या नवीन शासकीय ॲपला छावा राईड ॲप हे नाव द्यावे असे सर्वानुमते ठरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अंतिम मान्यतेने हे ॲप लवकरच कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. रत्नागिरी आणि रायगडमध्ये मच्छीमारांची संख्या लक्षणीय आहे. मासेमारी हाच मुख्य व्यवसाय असल्याने साऱ्यांनाच नव्या हंगामाची प्रतीक्षा लागली आहे. सरकारने घातलेली बंदी 1 ऑगस्टपासून उठली असली तरी मच्छीमार बांधव समुद्र खवळलेला असल्याने समुद्रात जाण्यास भीत आहे. तसेच अनेक वर्षांपासून मच्छीमार एका ऑइल कंपनीकडून डिझेल खरेदी करीत आहे. मात्र त्या कंपनीकडून डिझेल खरेदी करू नये असे लेखी आदेश राज्यातील मत्स्य व्यवसाय विभागाच्या आयुक्तांनी काढलाय. यामुळे मच्छीमारांना सरकारकडून सवलतीच्या दराने मिळणारा डिझेल कोटा अद्याप मिळालेला नाही. साहजिकच मासेमारी सुरू होऊनही रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो मासेमारी बोटी बंदरातच अडकून पडल्या आहेत. मत्स्य व्यवसाय विभागाच्या ऐनवेळी आलेल्या बदलामुळे मच्छीमारांना डिझेल कोट्यापासून वंचित राहावे लागल्याने मच्छीमारांकडून नाराजी व्यक्त केली जाते. श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माझगाव येथील 10वीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक मोबाईल ॲप्सचं वाटप करण्यात आलं. हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि रोटरॅक क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. या ॲपद्वारे विद्यार्थ्यांना बोर्डाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांची पाठ्यपुस्तके, प्रत्येक पाठाचा स्वाध्याय, मुद्देसूद उत्तरांसह मार्गदर्शन, ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स तसेच व्याकरण आणि लेखन कौशल्याचे प्रशिक्षण मिळणार आहे. कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष ॲड सिद्धार्थ भांबुरे, सचिव सीताराम तेली, सुधीर नाईक, प्रदीप शेवडे तसेच रोटरॅक क्लबचे अध्यक्ष सिद्धेश सावंत, सचिव अवधूत राणे आणि खजिनदार कुणाल सावंत, ZRR भावेश भिसे, श्रेया मटकर, शाळेचे मुख्याध्यापक, इतर शिक्षक आणि आदी मान्यवर उपस्थित होते.
मालवण शहर आणि तालुक्याला आज मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिलाय. त्यामुळे मालवण जलमय झाले. शहरात सकाळपासून दुपारपर्यंत कोसळणाऱ्या तुफानी श्रावणसरी बरसल्याने मालवण बाजारपेठेसह अनेक ठिकाणी पाणी भरल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. मालवण एसटी स्टँड समोरील रस्ता, नगरपालिकेसमोरील रस्ता, भंडारा हायस्कूल रस्ता, कोकांडा पिंपळ रस्ता अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाचा जोर लक्षात घेऊन मालवण शहरातील शाळा दुपारी सोडण्यात आल्या. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.